मी स्वतः त्यानंतर अरविंद सावंत अच्छा भैया आगे मतलब गाँव इथे बोल रहे हो आइडिया का थोड़ा मेरे ऊपर मत रखो जोरदार चालले ए भाई क्या कर रहे हैं साइड से पकड़ लेना भैया साइड से निवडणूक आयोगाच्या ज्या पद्धतीने सुनावणी न घेता मराठी है कोणतीही सुनावणी न घेता अरे सुनते रहे यार शांत रहो ना थोड़ी देर एका फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह मान्यता दिली ते किती बेकायदेशीर आहे. पक्ष संघटना फुटलेली नाही. विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही. ह्याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता. न्यायमूर्तींनी काही प्रश्न विचारले, काही त्यांच्या मनामध्ये काही भूमिका होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या आणि त्याला कपिल सिब्बल यांनी शिवसेने माननीय उद्धव ठाकरे साहेब ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या शिवसेनेची स्पष्ट केली. मुळात आमचा युक्तिवाद असा आहे की ज्या तारखेला पक्षामध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पक्षामध्ये फूट नव्हती. फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे. पक्ष केव्हाही मजबूत होता. पुढे काय झालं नंतर काय झालं त्यापेक्षा जून 21 2022ला ही घटना घडली त्याच्या आणि पक्ष त्याचा निकाल हा असायला पाहिजे. कपिल सिब्बलांकडनं स्ट्रक्चर जे सांगितलं गेलं जे स्ट्रक्चर सांगितलं होतं त्याच्यावरती कोर्टानं समाधान मांडल्याचं बघायला मिळालं. पक्षाचं स्ट्रक्चर हे डेमोक्रॅटिक पद्धतीनंच उभं केलेलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. त्याच्यानंतर खाली 13 नेते आहेत. 32-33 उपनेते आहेत. राज्य संघटक आहेत. सचिव आहेत. हे पक्षाचं स्ट्रक्चर डेमोक्रॅटिक पद्धतीनं उभं केल्यावरती त्याची माहिती आम्ही घटनेनुसार आणि मार्गदर्शक तत्वानुसार निवडणूक आयोगाच्या आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे आणि निवडणूक आणि ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी मागितली त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही त्यांना दिली आणि त्या आमच्या कागदावरती निवडणूक आयोगाचा सही शिक्का अधिकार होत नाही की पक्षाचं चिन्ह आणि पक्ष जो आहे तो बरोबर आहे. तोच पावतीचा मुद्दा सिब्बलांनी उपस्थित केला. तोच महत्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला अशा प्रकारे मान्यता देणं, मूळ पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य. सर ऍफिडेव्हिटचा मुद्दा आला. ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाकडनं ऍफिडेव्हिट दिले त्याचा आकडा कपिल सिब्बलांनी सांगितला 19 लाख. हा सिब्बलांकडनं समोरच्या बाजूचा हे आकडा सांग 4 लाख हे कशासाठी मागितले होते असाही प्रश्न निवडणूक आयोगानं मागितलं होतं. पण त्याचा आधार तर निवडणूक आयोगाने घेतला नव्हता. त्यांनी तो आधार घ्यायला पाहिजे होता. म्हणूनच निवडणूक आयोगामध्ये हा निर्णय देताना जो एक घटनात्मक घोटाळा त्यांनी केलेला आहे. संविधानिक घोटाळा म्हणजे आतापर्यंत आर्थिक घोटाळे झाले, इतर घोटाळे झाले, पण निवडणूक आयोगानं घटनेचाच घोटाळा केला, संविधानात्मक घोटाळा केला. अगोदर निवडणूक आयोगाने निष्कर्ष ठरवला आणि नंतर तर्क लिहिले. असं वाटतं त्यांचं पण नाही, आधी त्यांनी निर्णय ठरवला होता. निर्णय काय द्यायचा आणि मग फक्त ऐकण्याचं किंवा कागदपत्र मागवण्याचं नाटक केलं. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव होता. तो दबाव कोणाचा होता हे सगळ्यांना माहिती. सर पुढची सुनावणी कधी होणार आहे? पुढची सर उद्धव ठाकरे अदृश्य शक्तीचा दबाव होता का सर? समोरच्या वकिलांकडनं सांगितलं गेलं की आम्ही नाही येत उद्देशाला, पण सिब्बलांनी सांगितलं की ही कायदेशीर केस अत्यंत महत्वाची पण आहे. आम्ही आहोत ना. आम्ही आमची बाजू मांडली. उद्या परत सर एक बार हिंदी में बता दीजिए सर एक बार हिंदी में बता दीजिए. तुमच्या पक्षामध्ये अदृश्य शक्तीचा जरी दबाव असला तरी त्या अदृश्य शक्तीपेक्षा देशाचं संविधान मोठं आहे. देशाचं जे घटनापीठ आहे ज्याच्या समोर सुनावणी चालू आहे ते घटनापीठ संविधानपीठ महत्वाचं आहे. आमचा त्या घटनापीठावरती विश्वास. संजय सर हिंदी में सर तुम्ही ट्वीट केलं आहे. सर तुम्ही ट्वीट केलं आहे. आज 4 दिन हो गए शिवसेना पार्टी के बारे में सिंबल एंड पार्टी हिंदी में चल रहे दो निर्णय भैया हिंदी में मराठी आ जाता है बीच बीच में. हमने पिटीशन जो दायर की ये बहुत ही गैर कानूनी तरीके से
गैर संवैधानिक तरीके से हमारी पार्टी और सिंबल किसी और ऐरे गैरे को दिया। तो इस बारे में आज पूरी तरह से 4 दिन हो गए कपिल सिब्बल जी हमारी तरफ से आर्गूमेंट कर रहे हैं और बहुत जोरदार आर्गूमेंट है। जो संविधान पीठ है जिसके प्रमुख हमारे चीफ जस्टिस ऑफ इंडिया है, कुछ बातें और कुछ इन्फॉर्मेशन जो मांगी है हमसे वो हमारे वकील साहब ने दी है। सर, ज्या पद्धतीनं तुम्ही प्रतिक्रिया देताय तशी नरेश मस्केची प्रतिक्रिया आली, तेव्हा जेव्हा आमचे वकील बोलतील तेव्हा तुमचे सगळे पुरावे दावे आम्ही खोडून काढू। ठीक आहे लहान मुलं आहेत असं सकाळी तुम्ही जो आरोप आता जसं आपल्याला एक बाल नरेंद्र आहेत ना, तसे काय त्याच्यापेक्षा छोटे नरेंद्र आलेले आहेत सर, राजकारणामध्ये। Thank you, sir. सकाळी तुम्ही Thank you, sir. सकाळी तुम्ही जो Thank you. पत्राचा उल्लेख केला होता की एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये अहो, न्यायालयामध्ये कुठे सर ठीक आहे, तुम्ही सर. ट्विट केलेलं आहे। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।